विषयी शाहू महाराजांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन पहिल्यांदा ग्रंथाच्या रूपानं लोकांसमोर आणायचं काम त्या महिलेनं केलं आणि त्याच्याबद्दल तिचं अभिनंदन करावं. परंपरांना छेद देत विचाराने अस्पृश्य झालेल्या समाजाला एक नवसंजीवनी देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. आतापर्यंत शाहू महाराजांची सर्व चरित्र पुरुष वर्गाने महिलेनं अशा प्रकारचं एक चरित्र लिहावं ही मोठी खरंच कौतुकास्पद. स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने एक नवी वाट उघडणाऱ्या राजश्री शाहू महाराज स्त्री उद्धाराचे अग्रदूत या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा कोल्हापुरातील हॉटेल पंचशील येथे उत्साहात पार पडला. सखी संपदा मंचच्या संस्थापिका अध्यक्षा स्वप्नाजा देवी घाडगे यांच्या लेखणीतून उतरलेलं हे 144 पानाचं संशोधनात्मक पुस्तक शाहू महाराजांच्या कालखंडातील महिलांच्या सामाजिक स्थितीवर आधारित असून इतिहासप्रेमींसह नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी इतिहास महर्षी जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पुस्तकातील ऐतिहासिक नोंदींची शास्त्रशुद्ध आणि प्रामाणिक मांडणी याबद्दल स्वप्नाजा देवी घाडगे यांच्या कार्याचं कौतुक केलं. या पुस्तक लेखनात त्यांच्या कुटुंबियांचा आणि विविध माध्यमांचा मिळालेला खंबीर पाठिंबा त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलाय. यावेळी जयसिंगराव पवार म्हणाले, फुले आंबेडकर पुन्हा जन्म घेतील याची वाट पाहत बसण्याऐवजी प्रत्येक स्त्रीनं स्वतः सशक्त होणं आवश्यक आहे. पुस्तकातील आकर्षक चित्रकरणासाठी चिरंजीवी कनिक्षा यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. मान्यवरांनी शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या विचारांचा आजच्या काळात पुनर्प्रत्यय देत सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. राजश्री शाहू महाराज स्त्री उद्धाराचे अग्रदूत हे पुस्तक नव्या पिढीला स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने विचार करण्याची नवी दिशा देईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. भाषणातही अशा प्रकारची अभ्यासपूर्ण लेखन संपदा वाचायला मिळावी अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.